गोपीचंद पडळकर यांची पुन्हा एकदा जीभ घसरलेली आहे। जयंत पाटील यांच्यावर बोलताना पडळकरांची पुन्हा जीभ घसरली। सांगलीतल्या कार्यक्रमात बोलत असताना गोपीचंद पडळकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर बोलताना पडळकरांची जीभ घसरलेली आहे। काहीच दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांच्या मातोश्रींसंदर्भात अत्यंत अर्वाच्य भाषा वापरलेली होती आणि त्यानंतर बराच वाद देखील उफाळलेला होता। राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं पडळकरांच्या विरोधात ठिकठिकाणी राज्यभर निदर्शनं केली, आंदोलनं केली। तो वाद शमतो न शमतो पुन्हा एकदा आता पडळकरांनी जयंत पाटलांवर खालच्या भाषेत टीका केलेली आहे। त्यांना माहित आहे हा लोकांना जागा करतोय, हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे। त्याचं मला लोकांना सगळं समजून सांगते आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते। लोक आम्हाला बोकडं कापायची, घरी जेवायला बोलवायची बंद केलं, गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं। हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे। माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे, ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे। अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना। एक विधानसभेचा आमदार ज्याला 40,000च्या मतांनी निवडून दिलाय, त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत आहेत, हे गोप्या गोप्या म्हणतायत। कुठं डेबिट झालं नाही, कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही, म्हणजे ह्यांना हे मान्य आहे। मला गोप्या म्हणलं यांना, मला म्हणू दे रे, मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे, मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणला मला त्याचा फरक पडत नाही। मग मी तुला जनत्या म्हटलं तर चालेल का? चालेल का? त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या मी आव्हान करतोय, बिरोबाच्या बनातनं तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा मला टायमिंग देईल, टायमिंग